काय झालं होतं पॉपिन क्रीजच्या पुढे आहे ना एक काळा एक एरिया आहे ना असा काळा झाला होता समोरच. ते काळा म्हणजे एकदम काळा, बाकीचं लाल माती. तर ते सगळे येऊन तेच बघायचे. आणि काय ते गवत काळसर झालं होतं की तो पॅच झाला? मातीच काळी झाली होती, त्यामुळे गवत होतं पण काळसर दिसत. तर कोणाला वाटलं ऑइल पडलं म्हणून असे. यात तर किरण अंजा तेव्हा लायझन होता. तो मला बोलतो काय रे याच्यावर ऑइल पडलं काय? बोला अरे रे वेड्या, ऑइल पडलं तर पिवळा होईल, जळतं. हे काय झालंय? मी पण बोललो आता उत्तर काय द्यायचं. ठीक आहे. मग मला सुचलं नाही ते पाणी ही जी ह्या एरियात आम्ही जे टॉप ड्रेसिंग केलं ती माती वेगळी निघाली. तिचा कलर आहे पाण्यामुळे तो तसा दिसतो. तेवढी माती ती वेगळी टाकली गेली. आणि महानामा तेव्हा हे होता मॅचरेटली रोशन महानामा. तो आलेला बघितला. मी तिथे जाऊन बसलो होतो. त्या मी बोटले तिकडे लपून तिकडे घाबरून बोला त्याला काय उत्तर द्यायचं ते बोल. बघू रे काय होईल ते जाईल. सुधीर बोलला बिंदास बोल, तू काय घाबरू नकोस. तर त्यांनी बोलवलं कुरेटर. आता कुरेटर सुधीर नव्हता तर मला बोलवलं असिस्टंट म्हणून. मी गेलो, मला विचारलं हे काय, हे असं काय. मग मी मला पटकन सुचलं. मी बोललं नाही ते ग्रास सॉइल वेगळी आहे, ती टॉप ड्रेसिंगला आम्हाला कळलं नाही ती कलर तिचा असा आहे. तर पाणी मारल्यानंतर ती सुकल्यानंतर असा कलर दिसतो. अच्छा ओके. आणि मग मी आयडिया म्हणजे बघ माझं प्रेझेंटेशन हे किती आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड. मी क्रीजवर उभा राहिलो, पाय टाकला आणि ऍक्शन करून दाखवलं. अरे बोलतो हा रेंज मध्ये आहे, नो प्रॉब्लेम. अच्छा अच्छा. आणि तिथे मी जो कॉन्फिडन्स आला मग मी सुटलो.